अहो बॅग भरून झाले. उद्या सकाळी किती वाजता निघायचंय? हॅलो. हा काका. हा येतोय आवाज, बोला. काय सांगितलंय डॉक्टरनी? बरं बरं, तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. मी आहे सोबत तुमच्या. हो हो. हा. काय हो, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? हो काजल, आपल्या ऑफिस मधले जे वॉचमॅन आहेत ना, सुदाम काका, त्यांच्या लहान नातीला काल रात्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. अरे देवा, मग आता? त्यांना पैशाची गरज होती. काल रात्री माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढी मदत केली. त्यांना ऑपरेशनसाठी आणखी काही पैशांची गरज आहे. मी विचार करत होतो की यंदा आपण वारीला जाण्यासाठी आणि वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी जे पैसे बाजूला काढलेत, ते आपण सुदाम काकांना देऊयात का? काय झालं काजल? अहो, सुदाम काकांना मदत करणं नक्कीच चांगलं आहे आणि ती तुम्ही केली देखील. पण या वर्षी पंढरीला जाणं, तिथल्या हजारो वारकऱ्यांना अन्नदान करण्याचे किती दिवसापासून प्लॅनिंग करत होतो ना. एकादशी दिवशी वारीला जाणं, तिथल्या वारकऱ्यांना अन्नदान करणं किती पुण्याचं काम आहे हो. तुझी इच्छा अगदी योग्य आहे काजल. पंढरपूरला जाणं, वारकऱ्यांची सेवा करणं. पण मला एक गोष्ट सांग, पंढरपूरला जाऊन वारकऱ्यांना अन्नदान करणं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या डोळ्यासमोर एका लहान चिमुरडीचा जीव वाचवणं, या दोघांपैकी विठ्ठलाला कोणती गोष्ट जास्त आवडेल ग? मला समजतंय हो सगळं, पण आपण एवढी तयारी केली, नवस बोललो, वारीचा बेत आखला आणि हे सगळं बदलायचं, मग देवाला काय वाटेल? देवाला काही वाटणार नाही काजल, उलट आनंदच होईल. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ना, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अगं, विठ्ठल पंढरपुरातल्या त्या काळ्या दगडात नाहीये, आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजू लोकांमध्ये आहे. आज त्या सुदाम काकांच्या लहान नातीला आपल्या मदतीची गरज होती. पांडुरंगानेच आपल्याला त्यांच्या मदतीसाठी पाठवले असं समज ना. तुम्ही अगदी खरं बोलला. मी केवळ कर्मकांड आणि वारीच्या प्रवासातच अडकले होते. पण आषाढी एकादशी आणि वारकरी संप्रदायाचा खरा अर्थ तर परोपकार आणि माऊलीचा भाव यातच आहे. हे घ्या पैसे, सुदाम काकांना द्या. आपली वारी काय, विठ्ठलाने बोलवलं तर पुढच्या वर्षी होईल. पण आज त्या मोकळीचा जीव वाचणं, हीच तर खरी विठ्ठल सेवा आहे. काजल, मला माहिती होतं तुझा विठ्ठलावर जितका विश्वास आहे तितकाच माझ्यावर देखील आहे. आज खऱ्या अर्थाने आपली एकादशी साजरी होईल. आणि हो, उद्या सकाळी लवकर उठून मी जेवण बनवते. हॉस्पिटलला जाताना त्यांच्या घरच्यांसाठी टिफिन घेऊन जा. रात्रीपासून त्यांच्या घरच्यांनी काही खाल्लंय की नाही माहित नाही. वा काजल, संतांनी हाच तर संदेश दिलाय की भुकेलाच अन्न आणि तहानेलाच पाणी. आज खऱ्या अर्थाने तू आदर्श वारकरी झालीस. वा, आज घरातलं वातावरण एकदम पंढरपुरासारखं वाटतंय.
विठ्ठलाची मूर्ती पण किती प्रसन्न वाटते ना. पंढरपूरला जाता आलं नाही म्हणून काय झालं, आज पांडुरंगच आपल्या भेटीला आपल्या घरी आलाय. खरे बरं, चल माझं झालंय, आपण आरती करून घेऊ. हो चला. हे ओ विठ्ठले माझे माऊली ये, हे ओ विठ्ठले माझे माऊली ये, निद्रावरी कर ठेवूनी वाट मी पाहे, हो देवा वाट मी पाहे. हे ओ विठ्ठले माझे माऊली ये, हे ओ विठ्ठले माझे माऊली ये, आलिया गेलिया हाती धाडी निरोप, आलिया गेलिया हाती धाडी निरोप, पंढरपुरी आहे माझा माय बाप, हो माझा माय बाप. हे ओ विठ्ठले माझे माऊली ये, हे ओ विठ्ठले माझे माऊली ये, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, माझा कैवारी आला. हे ओ विठ्ठले माझे माऊली ये, हे ओ विठ्ठले माझे माऊली ये, विठोबाचे राजा मा नित्य दीपवाळी, विठोबाचे राजा मा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी, ओ जीवे भावे ओवाळी. हे ओ विठ्ठले माझे माऊली ये, हे ओ विठ्ठले माझे माऊली ये. मित्रांनो, आषाढी एकादशी म्हणजे फक्त उपवास करणे, पंढरपूरची वारी करणं नव्हे, तर आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजूंच्या सुखदुःखात सहभाग करणे. देव मंदिरात आणि पंढरपुरात तर आहेच, पण त्याहूनही जास्त संकटात सापडलेल्या माणसांमध्ये आहे. या आषाढी एकादशीला आपल्या परीने कोणा एका गरजू व्यक्तीची मदत करूया आणि माणसातला विठ्ठल शोधूया. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.